तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती डॉक्टरांना म्हणत असतो की तुम्हाला जे काही उपचार करायचे असतील ते तुम्ही घरी येऊन करा, पण मी आता मास्तरीणबाईंना हॉस्पिटलमध्ये ठेवणार नाही. मात्र ते डॉक्टर म्हणत असतात की हे शक्य नाही आहे, आम्ही लगेच त्यांना डिस्चार्ज नाही देऊ शकत. आणि मग चारुलतासुद्धा अधिपतीला सांगू लागते की जर तू अक्षराला घरी घेऊन गेला तर तिला आराम मिळणार नाही, त्यामुळे तिला इथेच थांबू दे. 2-3 दिवस तिचा जरा आराम झाला की आपण तिला घरी घेऊन जाऊ. तर ते डॉक्टरसुद्धा अधिपतीला हेच समजावत असतात. आणि मग शेवटी अधिपतीचा नाईलाज होतो आणि तो अक्षराला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी परवानगी देतो. त्यानंतर चारुलता त्याला म्हणते की चल आता आपण लगेच निघूयात, तिला आराम करू दे. पण अधिपती म्हणतो की तुम्ही जा, मला थोडा वेळ इथेच थांबायचं आहे. त्यामुळे मग ती डॉक्टरांना बाहेर घेऊन जाते. तर अधिपती अक्षराजवळच बसलेला असतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की मास्तरीणबाई, तुम्हाला काही होणार नाही, मी आहे तुमच्यासोबत, फक्त तुम्ही आता लवकरात लवकर बऱ्या व्हा आणि घरी चला. तर दुसरीकडे चारुलता त्या डॉक्टरांना आणि नर्सला सांगत असते की माझ्या सुनबाईची व्यवस्थित काळजी घ्या, मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे तेच करा. आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. आणि मग त्यानंतर चारुलता त्यांना तेथून जायला सांगते. दुसरीकडे घरी लग्नाची तयारी सुरू झालेली असते. त्यांची सगळ्यांना कामं वाटून देते आणि प्रत्येकावर लक्ष ठेवते. त्यानंतर काही लोक मिठाई घेऊन येतात. तर चंची त्यांना विचारत असते की म्हैसपाक आणला का तुम्ही? मात्र त्या लोकांना चंची नेमकं काय म्हणते ते कळत नाही. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ती म्हैसूर पाकाविषयी बोलते आणि ते हसतच तेथून निघून जातात. त्यामुळे चंची खूप चिडते. त्यानंतर मग आजी आणि चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. चंची लगेच त्यांना जाऊन विचारते की मोठे मालक, सगळे सजावट कशी वाटली तुम्हाला? तर चारुहास सर म्हणत असतात की हे सगळं अक्षरानेच ठरवलं होतं ना, मग तू स्वतः केलंय अशी का वागतेस? तर ते ऐकून चंची नाराज होते. ती म्हणत असते की सगळं अक्षरानेच ठरवलं होतं, पण मी जातीने सगळीकडे लक्ष ठेवून आहे ना. तर चारुहास सर म्हणत असतात की ठीक आहे, सगळीकडे व्यवस्थित लक्ष दे, चारूने आणि अक्षराने जे सांगितले तेच व्हायला हवं. त्यावर चंची हो म्हणते. आणि मग ती चारुहास सरांना विचारते की मी तुमचा आणि चारुबाईंचा बॅनरसुद्धा लावू का? पण त्यावर ते रागातच नाही म्हणतात. आजीसुद्धा चंचीला समजावतात की उगाच काही करू नको, जेवढं तुला सांगितलं आहे ना तेवढंच कर. आणि त्यावरती हो म्हणत रागातच तेथून निघून जाते. तर आजी आणि चारुहास सर अक्षराविषयी बोलत असतात. आजी म्हणत असतात की आपण सुनबाईला याविषयी काही सांगितलेलं नाही आहे, ती इथे नसताना हे सगळं व्यवस्थित पार पडेल ना. आणि तितक्यात चारुलता त्या ठिकाणी येत म्हणते की हो आई, सगळं काही व्यवस्थित पार पडेल, तुम्ही कशाचीही काळजी करू नका. आणि तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. ही सगळी तयारी बघून त्याला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की आत्तापासूनच तुम्ही लग्नाची तयारी का सुरू केली आहे? अजून लग्नाला तर टाईम आहे ना. मात्र त्यावेळी चारुलता म्हणते की नाही अधिपती, आम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे घेतला आहे. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की हे कोणी ठरवलं? आणि मास्तरीणबाईंनी सांगितलं होतं ना लग्न कधी आणि कुठे होणार आहे ते, मग तुम्ही लग्नाचा मुहूर्त अलीकडे का घेतला? मात्र चारुलता म्हणत असते की आम्ही हे सगळं अक्षरासाठीच करतोय. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अक्षराला शुद्ध येत असते आणि ते बघून तिच्याजवळ असणाऱ्या नर्स खूप घाबरतात. आणि मग त्या पुन्हा अक्षराला इंजेक्शन देतात, त्यामुळे अक्षरा पुन्हा बेशुद्ध होते. तर दुसरीकडे अधिपती खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की मास्तरीणबाई इथे नसताना तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? तर चारुलता तिचा मुद्दा त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की आम्ही हे सगळं ना अक्षरासाठीच केलं आहे, तिने ठरवलं होतं त्या मुहूर्तावरच आम्ही लग्न करणार होतो, पण तिची अचानक तब्येत बिघडली, त्यामुळे मला असं वाटलं की आम्ही जर लवकर लग्न केलं तर तिच्या डोक्यावरचं एक ओझं कमी होईल, तिच्या मनातले विचार थांबतील. पण अधिपती म्हणत असतो की तुम्हाला हे नको ते कोण करायला सांगतं? या घरातला एक नियम आहे, जो काही निर्णय घ्यायचा असतो ना तो सगळेजण मिळून घेतात. तुम्ही मात्र स्वतः सगळं करून मोकळ्या होता आणि नंतर येऊन सांगता. आमच्या मास्तरीणबाईंनासुद्धा तुम्ही परस्पर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आता हा लग्नाचा मुहूर्तसुद्धा तुम्ही अलीकडे घेतला. कशासाठी हे सगळं? मात्र चारुलता म्हणत असते की मी हे सगळं ना अक्षरासाठीच करते, माझ्यावर विश्वास ठेव, अक्षरा लवकरात लवकर बरी व्हावी असं वाटतं ना तुला? आणि मग आजीसुद्धा अधिपतीला तेच समजावत असतात. त्यामुळे अधिपती अजूनच वैतागतो. तो म्हणत असतो की तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा, मला यामध्ये ओढू नका. मास्तरीणबाईंनी माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या ना त्याच फक्त मी पार पाडणार आहे, बाकी मला कशाशी काही घेणं देणं नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो.
त्यानंतर मग अधिपती संध्याकाळी रव्याला कॉल करतो आणि त्याला अक्षरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं सांगतो. त्यामुळे रव्या घाबरतो आणि म्हणतो की काय झालं धाकटे सरकार, मी तिकडे येऊ का? तर अधिपती म्हणतो की नाही, तू घरी नको येऊ, त्यापेक्षा तू हॉस्पिटलमध्ये जा, थोड्या वेळानंतर मी तिकडे डबा घेऊन येतो. तर रव्या म्हणत असतो की ठीक आहे, पण तुम्ही मला लग्नाची जी कामं सांगितली होती ती करून जाऊ का? तर अधिपती म्हणतो की नाही, आधी तू हॉस्पिटलला जा, ती कामं करायची काही गरज नाही आहे. आणि मग त्यानंतर रव्या हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षराने ऑर्डर केलेले सगळे सोन्याचे दागिने आलेले असतात. चारुलता आजींना ते बघण्यासाठी बोलावते. ते दागिने बघून आजी खुश होत म्हणतात की सगळेच दागिने खूप छान आहेत, सूनबाईची निवड खरंच चांगली आहे. तर चारुलता म्हणत असते की हो ना, पण खरं तर एवढे दागिने घालायची मला सवय नाही आहे. मी अक्षराला सुद्धा म्हणत होते एवढ्या दागिन्यांची खरंच काही गरज नाही आहे, पण तिने माझं ऐकलं नाही. तर आजी म्हणत असतात की असं कसं, तुम्ही नवरी आहात ना, मग तुम्ही एवढे दागिने घालायलाच हवेत. मात्र चारुलता नाटक करत म्हणत असते की जर अक्षरा इथे असते ना, तर तिने मला खरंच सगळे दागिने घालून छान तयार केलं असतं, पण ती इथे नाही आहे म्हटल्यावर आता माझीच इच्छा नाही आहे, हवं तर यातला मी एखादा दागिना घालेल. मात्र आजी तिला समजावत असतात की चारुबाई, तुम्ही असं करू नका, अक्षराचीच इच्छा होती ना की तुम्ही छान तयार व्हावं, मग तुम्ही हे सगळे दागिने घाला, नवरीसारखं छान नटा. आणि ते ऐकून मग चारुलतासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपतीने धनाजीला अक्षरासाठी डबा बनवायला सांगितलेला असतो आणि मग तो लगेच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात आजी त्याला थांबवतात आणि विचारतात की तू लगेच का हॉस्पिटलला चालला आहे, जेवणाला तर अजून उशीर आहे ना? तर अधिपती म्हणतो हो, पण मला लवकर जायला हवं, मी मास्तरीणबाईंजवळ थोडा वेळ थांबतो. तर आजी म्हणत असतात की मलासुद्धा तिला भेटायचं आहे, त्यामुळे आपण थोडं उशिरा जाऊ, त्याआधी लग्नाची छोटी मोठी कामं करू. पण अधिपती नकार देतो. पण त्यानंतर आजी त्याला समजावतात आणि सांगतात की खूप कामं रखडली आहेत, सुनबाई इथे नसल्यामुळे सगळीच धावपळ झाली आणि मग शेवटी नाईलाजाने अधिपतीला सगळी कामं करावी लागतात. पण त्याआधी तो रव्याला कॉल करून सांगतो की तू आधी ताबडतोब घरी ये आणि डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, मला यायला थोडा उशीर होणार आहे. त्यामुळे मग रव्या हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अधिपती लग्नाची सगळी कामं करत असतो. सगळेच जण लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त असतात. तर दुसरीकडे फायनली अक्षराला शुद्ध येते. जेव्हा ती उठून बसते तेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये आहोत हे बघून तिला आश्चर्य वाटते. आपल्याला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं, आपण इथे कसे आलो याविषयी तिला काहीच आठवत नसते. त्यावेळी त्या नर्ससुद्धा झोपलेल्या असतात आणि मग त्यानंतर अक्षरा तेथून जाण्याचा प्रयत्न करते, पण तिचे हात बांधलेले असतात आणि ते हात सोडवण्याच्या नादात सलाईनचं स्टँड खाली पडतं आणि त्यामुळे त्या नर्स डचकून उठतात आणि अक्षरा शुद्धीवर आली आहे हे बघून त्या दोघीही खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.